धर्म निर्माण करण्याची प्रथा परंपरा किंवा निर्णय झालेला नव्हता. आपण या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीची चर्चा झाली. संचालक मंडळाचे लोक, त्याच्यातले जाणकार तंत्रज्ञ अशा लोकांची चर्चा करून आपण वीज निर्माण करण्याची घ्यायला हरकत नाही, पण शेजारी चांदीचा धंदा आहे, त्या चांदीवरती त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत ही काळजी घेऊन, ती काळजी घेऊन चर्चा करून त्याचे दुष्परिणाम काही होणार नाहीत. आपण तो धंदा कारखाना या ठिकाणी काढायला हरकत नाही हे म्हटल्यानंतर मग कारखाना काढायचा निर्णय घेतला. त्यावेळेला सांगली जिल्ह्यात एक कारखाना होता, तो जुना कारखाना या ठिकाणी आणला, त्याची उभारणी केली, त्याची उभारणी करून त्या ठिकाणी त्याचा सुरुवात केली. पण वाढतं ऊसाचं क्षेत्र, शेतकऱ्यांचा अपेक्षा आणि थोड्या वेळानं कारखान्याने जे नाव त्या ठिकाणी निर्माण केलं, त्याचा विश्वास, त्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला जागून आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा विचारात घेऊन कारखान्याचं एक्सपान्शन त्या ठिकाणी केलं आणि त्या एक्सपान्शनच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी ऊसाचं काढायला. मला विश्वास आहे तिथले असलेले शेतकरी निवड आपण आता साखर काढतो हे जरी करायला तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं ऊसाचं उत्पादन वाढवणं, नवे नवीन जाती आणणं, त्याची लागवड करणं, त्याला मार्गदर्शन करून त्यांची लागवड करून त्यांना 2 पैसे अधिक मिळतील याची जबाबदारी घेऊन त्या पद्धतीनं या ठिकाणी जवाहरचा जन्म झाला आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपण ठिकाणी प्रत्येप्रमाणे वार्षिक साधारण सभेच्या माध्यमातून आपल्या सभासदांना झालेल्या कामाची माहिती देणं एक कारखान्याचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य विचारात घेऊन आज वार्षिक साधारण सभेच्या निमित्तानं आपण इथं तुम्ही दिलेला विश्वास, केलेलं काम, सदाकाळ सभासदांच्या अपेक्षा, आम्ही कारखाना काढल्यानंतर नुसतं ऊस गाळप असं नाही तर ऊसाचं गाळप जास्त जसं होईल, जास्त उत्पादन कसं येईल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन काढावं अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्याची पद्धत किंवा त्याचा विचार आम्ही त्या ठिकाणी विजवला. बाहेरच्या लोकांना, तंत्रज्ञानांना या ठिकाणी आणून त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि ऊसाचं उत्पादन वाढलं याच्यासुद्धा त्याला मार्गदर्शन केलं आणि या सगळ्यांच्या जोरावरती शेतकऱ्यांना या ठिकाणी विश्वास दिला आणि घालायचा ऊस तर तो जवाहरलाच घालायचा अशा पद्धतीनं लोकांनी विश्वास करून आज या ठिकाणी या कारखान्याची उभारणी केलेली आहे. मला विश्वास आहे प्रकाश साहेब आहेत, आमचं बोर्ड आहे, जोशी MD म्हणून आहेत ते आहेत, ते आपल्यापर्यंत आता सगळं करतात. नवीन पिढीला एक दिशा देणं, नवीन उद्योगधंद्याला वाव देणं, संधी देणं, त्यांच्यावरती जबाबदारी टाकणं हे आपलं वडीलधारी माणसांचं काम असतं आणि ते मी आता करतोय. लोक त्याला साथ देत आहेत. फार मोठा विश्वास शेतकऱ्यांनी दाखवला. त्या शेतकऱ्यांचं, सगळ्या लोकांचं, या भागातल्या परिवारातल्या सगळ्या नेते मंडळींचं आणि या ठिकाणी हुपरी, येळगुळ किंवा या परिसरातल्या सगळ्या लोकांचं जे मला सहकार्य मिळालं त्या सहकार्याला अनुसरून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी MD जोशीपासून खाली खात्यात काम करणाऱ्या कामगारापर्यंत सगळ्यांनी साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावरती आज
आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मला विश्वास आहे नवीन पिढीनं जिद्दीनं चिकाटीनं जर आपण काम केलं तर लोक साथ देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत, सहकार्य करत आहेत. तो विश्वास मला सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मिळाला. त्यामुळंच मी या ठिकाणी या कारखान्याची प्रगती करू शकतो. सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिद्दीनं चिकाटीनं त्याला मला सहकार्य केलं. त्यामुळंच आज जवाहर म्हणून एक वेगळी नावं कारखान्याच्या माध्यमातून लोक घेत आहेत. त्याचा राष्ट्र अभिमान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पासून कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत हा कारखाना माझा आहे, चालून दाखवला आहे, यशस्वी केला पाहिजे. हे याच्या सगळ्या जिद्दीनं चिकाटीने उभी केली. आणि आपण केलेल्या वर्षभराचं काम सभासदांसमोर मांडणं हे कायद्याने कर्तव्य आहे. त्याला अनुसरून आज आपण पद्धतीनं आपण इथं आलात. त्या सर्व मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सार्वजनिक कामाला सभेच्या कामाला सुरुवात करावी अशी मी MDला सूचना देतो. धन्यवाद दादा. मी होतो ना 94 वर्षीय युवा चेअरमन आदरणीय दादाच्या कार्याला सर्वांनी टाळ्या वाजवण्यासाठी सलाम करायचा आहे. 94 वर्षी सर्व उभं राहून या ठिकाणी आदरणीय दादांच्या जी मान आहे शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची ती अतूट अशा पद्धतीची आदरणीय दादांनी जपलेली आहे. आणि वयाच्या 94 वर्षी या ठिकाणी या वार्षिक साधारण सभेच्या निमित्तानं संवाद साधलेला आहे. यानंतर या वार्षिक साधारण सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो कारखान्याचे मार्गदर्शक